गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपले फायनल अकाउंटचं जवळजवळ चौथं पाचवं लेक्चर आहे. सगळ्यात प्रथम आपण इंट्रोडक्शन समजून घेतली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे 3 अकाउंट आपल्याला बनवायचे आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, याचं फॉर्म तो खूप वेळा तुम्ही वाचला पाहिजे, वहीत लिहून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर मागच्या तासाला आपण ॲडजस्टमेंट समजून घेतल्या. त्या ॲडजस्टमेंट तर पाठच पाहिजे. त्याचे 2 इफेक्ट, आपण बऱ्याचशा ॲडजस्टमेंट आपल्या 11वीला पाठ झालेल्या आहेत. जेवढ्या नवीन आहेत तेवढ्या 3-3, 4-4 रोज पाठ करा. त्यानंतर मागच्या तासाला आपण हिडन ॲडजस्टमेंट पाहिले होते. 1-2 ॲडजस्टमेंट येतातच ते गणितात, हे आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रत्यक्ष गणितात ते आपल्याला जास्त समजतं. आज आपण पेज नंबर 24वरचं सॉल्व प्रॉब्लेम समजून घेणार आहोत. गणित 2-3 वेळा पाहायचं आहे आणि नंतर स्वतःच्या अक्षरामध्ये वहीमध्ये उतरून काढायचं आहे, म्हणजे जास्त समजतं. ते लिहायचं कंटाळा अकाउंटला करायचा नाही. प्रत्येक कॅल्क्युलेशन मी समजून देतो आणि मग त्या ठिकाणी सहज मोबाईलद्वारे हे गणित समजेल. ठीक आहे. पेज नंबर 24वरचं गणित आपण वाचूया. पहा, दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. एकाच एक रेशो आहे पहा त्यांचा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. याच्यात एक लक्ष ठेवायचं. पहा, 3 अकाउंट अगोदरच आखून ठेवायचे. एक एक अकाउंट तयार करायचं नाही. ट्रेडिंग अकाउंट सेपरेट पानावर करा. ट्रेडिंग अकाउंटला काय 5-6 ओळी लागतील, त्याच्या खालीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करा आणि दुसऱ्या पानावरती त्या ठिकाणी बॅलन्स शीट करायचं आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला अगोदरच टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस डेबिटला लिहून ठेवायचं. क्रेडिटला आपण बाय सेल्स लिहून ठेवायचं. आपण 11वीला घेतलेले त्याची प्रॅक्टिस, त्याच्यामुळं काही इतकं अवघड नाही, तेच त्याच्यात आहे. आता ह्या गणितामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं की 2 हिडन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, छुपा ॲडजस्टमेंट. आणि ॲडजस्टमेंट सोडवताना या गणितामध्ये ॲडजस्टमेंट क्रमांक 3 सोडवल्यानंतर 6 नंबरचे ॲडजस्टमेंट सोडवणं आवश्यक आहे. 3 झाल्यानंतर 6 घ्यायची आधी सोडवायला आणि मग त्या ठिकाणी 4 आणि 5 नंबरचे ॲडजस्टमेंट तुम्हाला सोडवायची. ठीक आहे. आपण गणित सोडवायला सुरुवात करूया. पेज नंबर 24वर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पहा, सुरुवातीला त्यांनी स्टॉक घेतलेला आहे. हा 1 एप्रिल 2018चा हा ट्रायल बॅलन्समध्ये जो स्टॉक दिलेला असतो, लक्ष ठेवायचा, एप्रिलचा हा ओपनिंग स्टॉक असतो. आणि ॲडजस्टमेंटमध्ये जो दिलेला असतो खाली, ॲडजस्टमेंटमध्ये हा क्लोजिंग स्टॉक असतो. पहा, ट्रायल बॅलन्समधलं एकदाच मांडायचं. पहा, सुरुवातीला ओपनिंग स्टॉक 65,000 हे पाहिजे दिलेले. ट्रेडिंग अकाउंट यांनी एकत्र केलेले पहिले इथपर्यंत ट्रेडिंग अकाउंट आहे आणि याच्या खालचं जे आहे हे प्रॉफिट अँड लॉस आहे. आपण इथं सेपरेट नाव द्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. इथं खाली पुस्तकात नाही पण आपण द्यायचं. ही इथं ओपनिंग स्टॉक मांडला. पाठ सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक 65,000, अर्धा मार्क झाला. पहा तुमचा. ही रक्कम इथं पाहायची. ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक 1 एप्रिलचा दिलेलं, तर इथं लिहायचं ट्रेडिंग अकाउंटला पहिल्यांदाच. त्यानंतर आपण डेबिट बाजू मांडून घेणार आहोत. पहा, डेबिट बाजू मांडताना लक्ष ठेवायचं, डेबिट बाजूला एक तर ॲसेट असेल किंवा मग एक्सपेंडिचर असतात. पहा, इथे घेतले बिल्स रिसिवेबल 28,000. बिल्स रिसिवेबल बिलाचे पैसे मिळणार आहेत. आपण फॉर्ममध्ये पाहिलेले आहे. पहा, बिल्स रिसिवेबल कुठे लिहायचं असतं, ॲसेट बाजूला लिहायचं. पहा, हे पहा, बिल्स रिसिवेबल ॲसेट बाजूला लिहिलेले 28,000. ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर म्हणून इनर कॉलमला घेतले ॲसेटला. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज 9,000. आता ॲडजस्टमेंटचे टिकमार आधी करून घ्यायचे. कशावर ॲडजस्टमेंट आहे? पहा, बिल्डिंगवर आहे, मशिनरीवर आहे, बिल्स रिसिवेबलवर आहे. त्यानंतर गुड्स टेकन आहे, डेटर्सवर आहे आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहे, सेल्सवर आहे. म्हणजे आपल्याला इनर कॉलमला लिहायला, आतमधल्या कॉलमला लिहायला कळतं कोणत्या आतमध्ये लिहायचं. आता पहा, वेजेस अँड सॅलरी 9,000. वेजेस शब्द अगोदर आलेला आपण फॉर्ममध्ये पाहिलं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायला पाहिजे. हे पहा, ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट बाजूला लिहिलेले टू वेजेस अँड सॅलरीज 9,000.
त्यानंतर सन्ड्री डेटर्स 1,32,500. सन्ड्री डेटर्स ॲसेट बाजूला लिहायचे, लक्षात ठेवा. ॲसेट बाजूला सन्ड्री डेटर्स हे पाहिजे लिहिले, इनर कॉलमला घ्यायचे 1,32,500. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे जवळजवळ 5-6 वेळे सोडायचे पहा. ॲसेट बाजूला घ्यायचे 1,32,500. त्यानंतर बॅड डेट्स 1,000 बॅड डेट्स पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इथे प्रॉफिट अँड लॉस सुरू झालं पाहिजे इथून डेबिट बाजूला टू बॅड डेट्स 1,000. त्यानंतर परचेसेस 1,48,000. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं पहा 1,48,000. क्रेडिट बाजूला रिटर्न दिलेले पाहिजे, रिटर्न म्हणून इथे जागा सोडायची आतमध्ये. त्यानंतर मोटर कार 68,000. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोटर कार ॲसेट आहे, म्हणून ॲसेट बाजूला मोटर कार लिहायचं 68,000 पाहिजे लिहिले 68,000. त्यानंतर ऑडिट फीज 1,200. हिशेब तपासण्याची फी. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अप्रत्यक्ष खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं पार्ट टू ऑडिट फीज 1,200. सेल्स रिटर्न 2,000. हे सेल्समधून वजा करायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स लिहिलेले आपण त्याच्या खाली हे बाई इथं खाली केले तरी चालेल. लेस सेल्स रिटर्न 2,000 वजा करायचे ते त्यांना ठेवा सेल्समधून. त्यानंतर डिस्काउंट डेबिटचं डेबिटला घ्यायचं 2,300. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट हे पाहिजे घेतले 2,300. त्यानंतर बिल्डिंग 75,000 ॲसेटला. कॅश ॲट बँक 12,000 ॲसेटला. हे पाहिजे हे 2 हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत. बिल्डिंग ॲसेटला, कॅश ॲट बँक ॲसेटला आणि 10% इन्व्हेस्ट असे टक्केवारी दिले की हिडन ॲडजस्टमेंट असते, छुपे ॲडजस्टमेंट. आणि इथं पाहिजे 9 मंथ्स दिलेले आहेत. या 2 छुपे ॲडजस्टमेंट आहेत. बिल्डिंग, कॅश ॲट बँक आणि 10% इन्व्हेस्टमेंट तिन्ही ॲसेटला लिहून काढायचं पहा. ॲसेट बाजूला लिहिलं पहा बिल्डिंग ॲडजस्टमेंट म्हणून इनर कॉलमला पहा बिल्डिंग 75,000. कॅश ॲट बँक ॲसेटला लिहून टाकलं 12,000 आणि 10% इन्व्हेस्टमेंट ही छुपी ॲडजस्टमेंट पहा शेवटी केलेली हे 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. आता ही छुपी ॲडजस्टमेंट आहे ना ही लगेच आपण करून टाका. 10% गुंतवणुकीवर 10% व्याज आहे पहा. ही 20,000 आहे, याच्यावर 10% काढायचं, 1 शून्य कट करायचं याचं म्हणजे किती आलं व्याज 2,000 बरोबर. आता हे 2,000 जे आहेत ते याच्यात लगेच ॲड करून टाकायचे. ॲसेटला लिहिलेले आहे ना 20,000 त्याच्यात ॲड इंटरेस्ट ॲग्रूड 2,000 ॲड केले पहा टोटल 22,000 व्याज मिळणार आहे आपल्याला, आहे की नाही. म्हणजे हे 2,000चा फायदा घ्यायचा. म्हणजे याचा सेकंड इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट कळला काय ॲसेटला इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड केले 2,000 10% याचे काढले. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसचे क्रेडिट बाजूला उत्पन्न आहे बाय इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000. हे अशी छुपी ॲडजस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंट असते. अजून एक आहे पहा ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ्स 4,500. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही का हे गणित आपण जे करतो ना हे 12 महिन्याचं असतं. यांनी जाहिरातीचा खर्च किती केला 9 महिन्याचं म्हणजेच किती महिन्यात द्यायचं राहिलं अजून 3 महिन्याचं. 4,500ला काय करायचं 4,500ला 9ने भागायचं मग 1 महिन्याचं येईल. 9 5 45 म्हणजे 500 आलं, ठीक आहे नाही 200. मग 500 गुणिले 3 महिन्याचं अजून द्यायचं 500 गुणिले 3 1500. हे पाहिजे ॲड केले ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. ॲड आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स 1,500 आणि हे द्यायचे. दुसरा इफेक्ट याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी बाजूला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 1,500 झाले. त्यानंतर रॉयल्टीज 3,000. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे पाठच करायचं टू रॉयल्टी 3,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. डेबिट बाजू संपली पहा. आता क्रेडिट बाजू जनरल रिझर्व 14,500. लायबिलिटी बाजूला लिहायचं पहा जनरल रिझर्व 14,500. त्यानंतर कॅपिटल लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. दयाचं आणि क्षमाचं सेपरेट लिहायचं 1,60,000 1,20,000. हे पहा दयाचं 1,60,000 इथं जागा सोडायची 3 ओळी आणि क्षमाचं घेतलं खाली. दोन्ही चुकून दया झाले पहा पुस्तकामध्ये नाही याचं ड्रॉइंग लिहिलेलं आहे. क्षमाचं आहे पहा 1,20,000. दयाचं 1,60,000 आणि एक क्षमाचं 1,20,000. इथे 4 ओळी सोडून द्यायच्या. लायबिलिटी कॅपिटल घेतल्यानंतर क्रेडिटर्स 98,000 लायबिलिटी बाजूला लिहायचं पहा. क्रेडिटर्स लायबिलिटीला आहे बाई 98,000 लायबिलिटी बाजूला लिहिली. त्यानंतर सेल्स 2,85,500
ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला घ्यायचं, बाय सेल्स 2,85,500 आणि मागाचे सेल्स रिटर्न तिथे वजा करायचे. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 700. ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग आलं तर लायबिलिटीला एकदाच लिहायचं पहा. आउटस्टँडिंग वेजेस 700 लायबिलिटी बाजूला. त्यानंतर परचेस रिटर्न 4,000 परचेसेसमधून लेस करा. ट्रेडिंगचे डेबिटला परचेस लिहिलेलं त्याच्यातून लेस करायचं. लेस परचेस रिटर्न 4,000 वजाबाकी बाहेर घ्यायची. आणि डिस्काउंट क्रेडिटला दिलेलं आहे पहा. क्रेडिटचं 1,800 क्रेडिटचं क्रेडिटला घेतलं पहा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 1,800. ट्रायल बॅलन्स पूर्ण मांडून झाला पहा आपला. आता ॲडजस्टमेंट तुमच्या पाठ पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं 5 ते 6 ॲडजस्टमेंट येतात. पहिली ॲडजस्टमेंट तुमची पाठ आहे पहा. क्लोजिंग स्टॉक 40,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणे हे पहा. बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. आणि याचा सेकंड इफेक्ट ॲसेट बाजूला क्लोजिंग स्टॉक हे पहिले लिहिले. क्लोजिंग स्टॉक 40,000. ॲसेट बॅलन्स शीटला 2 आणि बायला यायचं नाही, ध्यानात ठेवायचं. हे बघ क्लोजिंग स्टॉक 40,000 झाली पहिली ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट 2 डेप्रिसिएट बिल्डिंग 5% अँड मशनरी ॲट 3% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बिल्डिंगचे 5% आणि मशनरीचे 3% डेप्रिशिएशन करायचं आहे. डेप्रिशिएशन टॉपिक आपण चांगलं शिकलो बा 11व्या वर्गामध्ये नाही का. कॅल्क्युलेशन तुम्हाला सगळ्यांनी बिल्डिंगचं हे 75,000 आहे पहा. ठीक आहे नाही. बिल्डिंगचे हे पाहिजे 75,000. 5% म्हणजे 5/100. हे 2 शून्य कट केले 750ला 5ने गुणलं किती आलं 3750. आणि मशनरीचं 1,14,800 त्याच्या 3% मग 3/100 करायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 1148ला किती गुणायचं 3ने गुणायचं किती येईल 3,444. हे दोन्ही हे डेप्रिशिएशन वजा करायचं असतं. हे पहा ॲसेटला बिल्डिंगमधून वजा केलं ॲसेटला 3750 5%. आणि हे मशनरीचे 3,444 आलं हे वजा केले. वजा की बाहेर लिहायची. ठीक आहे नाही. आता याचा सेकंड इफेक्ट हे जे काढले ना आपण 5% 3% हे हा घसारा तोटा असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याचा सेकंड इफेक्ट होतो पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिलेले पहा. टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 3,750 मशनरी 3,444. हे पहा सेकंड इफेक्ट. हे पाठ पाहिजे तुमचं. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की या गणितामध्ये 3 नंबरचे ॲडजस्टमेंट करायचे आहेत. 3 नंबर आहेचे क्रमाने. बिल्स रिसिव्ड इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. बिलाचे जे पैसे मिळणार होते तर 3,000 बिलाचे पैसे डिसऑनर्ड म्हणजे ते काही मिळणार नाही. त्याचं बिलाचा अनादर झाला. 3,000 आपल्याला ॲसेटला बिल्स रिसिव्ड जिथे लिहिलेले त्याच्यातून वजा करायचे पहा. ॲसेटला लेस बिल डिसऑनर 3,000 लेस केले पहा. 28मधून 3 गेले 25. आणि याचा सेकंड इफेक्ट ॲसेटलाच ध्यानात ठेवा. पाठ करायचे. हे पहा ॲसेटला संडे डेटर्समध्ये ॲड करायचं. ॲड बिल्स रिसिव्ड डिसऑनर 3,000. किती सोपं आहे पहा. बिल्स रिसिव्डमधून लेस करायची आणि ॲसेटला संडे डेटर्समध्ये ॲड करायची. उधारी वाढली आपली. उधारी 3,000 रुपये अजून येणार आहे. इथं काही मिळाले नाही, इथे ॲड केले. त्यानंतर आता इथे लक्षात ठेवायचं ॲडजस्टमेंट नंबर 6. 3 नंतर डायरेक्ट 6 सोडवायची. या सोडवायच्या नाही 4 5 6 नंबर पहा. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड. माल 6,000चा विकला. बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण याची नोंद केली. याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतात. माल विकला पण नोंद करायची राहिली. आता करून घेऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ही आधी वजा केल्यानंतर हे ॲड केलं तरी चालेल पहा. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 ॲड केले पाहिजे. आणि याचा सेकंड इफेक्ट हे पाहिजे. सन्डे डेटर ॲसेटला आहेत. ॲसेटला इथं सन्डे डेटर्समध्ये पाहिजे. सन्डे डेटर्समध्ये रक्कम ॲड करायची. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 इथे ॲड करायची. 2 इफेक्टची पाठ करा. झाली 6 नंबर आणि 3 नंबर. आता 4 नंबर पहा. 4 नंबरमध्ये काय आहे. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. दयाने 1,000च माल ड्रॉईंग केलेलं आहे, उचल घेतलेली पहा. ह्याचे 2 इफेक्ट तुमचे पाठ पाहिजे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीला दयाच्या कॅपिटलमधून लेस पहा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहा. बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000. आता त्यांनी घेतलेलं आहे त्याच्या लायबिलिटीला त्याचे कॅपिटल भांडवलातून वजा करायचं. हे पहा दयाच्या कॅपिटलमधून वजा केलं. लेस गुड्स टेकन 1,000. हे नेट प्रॉफिट त्यांनी आधी मिळवलं आहे. तुम्ही आधी वजा केले तरी काही फरक पडत नाही. 1,000 वजा करून देतो है ना. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर लास्ट
5 नंबर राहिली 5. राईट ऑफ रुपीज 1800 ॲज बॅड डेट्स. 1800 रुपये बॅड डेट्स म्हणजे बुडणार आहेत ते वजा करायचे. ॲज सेट बाजूला संडे डेटर्स लिहिलेले आहे संडे डेटर्स म्हणून वजा करायचे लेस बॅड डेट्स 1800 वजा केले ही रक्कम वजा केल्यानंतर ही 1,39,700. सेकंड इफेक्ट 1800चा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नुकसान होणारे तोटा होणारे म्हणून इथं पहिले होते याच्यात ॲड न्यू बॅड डेट्स 1800 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1800 इथं ॲड करायचे. त्यानंतर 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये अजून म्हणलं अँड मेंटेन RTD ॲट 5% ऑन डेटर्स. 5% काढायचं हे लक्षात ठेवायचं. 5% इथं दिलेले नोट्समध्ये कसं काढायचं त्यांनी दिलेले समजा. डेटर्स सुरुवातीचे 1,32,500 त्याच्यात बिल्स डिसऑनरचे 3,000 मिळवले, अनरेकॉर्डेड सेलचे 6,000 मिळवले, 1,41,500 झाले. हे बॅड डेट्स आत्ताचे 1800 वजा केले. आता हा आकडा आला 1,39,700. याच्यावर 5% काढायचा आपल्याला. तो येतो 6,985. कॅल्क्युलेशन 1,39,700वर 5% म्हणजे 5/100 करायचे. हे शून्य गेले. 1,397ला 5 निघून यायचं आलं 6,985. हे इथं दिलेले काढून 6,985. ही तर वजा करायची. ॲसेटला डेटरमधून लेस करायचं. लेस RDD 5% 6,985. आता हा वजावकीचा आकडा बाहेर घ्यायचा. आता याचा सेकंड इफेक्ट 6,985चा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ॲड न्यू RDD 6,985. बरोबर. आता हे जे आहेत ना लक्षात ठेवायचं RDD मग अशी लक्ष द्या. हा RDD 1,800 आहे ना हा वजा करायचा असतो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मांडायचा नाही. हा काय करायचा डेबिटला ही सगळी बेरीज झाली का हे बॅड डेटचे ट्रायल बॅलन्समधले हे ॲडजस्टमेंटमधले हे 5% आत्ता काढलेले या सगळ्यांची बेरीज करायची. मग हा क्रेडिट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जो 1800 आहे ना 1800 तो इथं वजा करायचा असतो लेस RDD ओल्ड. त्याला ओल्ड RDD म्हणतात. वजावकी झाली नाही तर पाहू आपण ते पुढच्या गणितात क्रेडिटला टाकतात. सध्या इथं लक्षात घ्या ही RDD वजा करायची वजावकी बाहेर घ्यायची. पूर्णपणे गणित आपलं मांडून झालेलं आहे. आता फक्त बेरचा करायचं पहिलं अकाउंट टॅली करायचं. पहिलं अकाउंट कसं केलं क्रेडिट कोणती बेरीज जास्त आहे ती दोन्ही बाजूला घ्यायची 3,30,500 3,30,500. ह्याच्यातून हे सगळे खर्च वजा करायचे. 65,000 पासून 9,000 याची बेरीज करायची. ही बेरीज या 3,30,500 मधून वजा करायची. जो फरक येतो तो येतो 1,09,500. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. पहिलं अकाउंट टॅली झालं सारखी बेरीज झाली. आता हा ग्रॉस प्रॉफिट क्रेडिटला घ्यायचा पुढच्या अकाउंटला. हे पुढचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे याच्या क्रेडिटला घेतलं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500. बरोबर. आता सेम यांची टोटल करायची. कोणती टोटल जास्त आहे ती दोन्ही बाजूला घ्यायची ती येते 1,13,300. इथं घ्यायचं 1,13,300. आता हे 6,000 पासून 2,300 पर्यंतची बेरीज करायची आणि हे 1,13,300 मधून वजावकी करायची ही बेरीज. म्हणजे तो येतो नेट प्रॉफिट येतो 88,621. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला सांगितलं उदाहरणार्थ त्यांनी एक सारखा वाटायचा. बरोबर. मग 88,621चे 2 तुकडे करायचे. ₹1 ॲडजस्ट करायचा. याला 2ने भागायचं 88,621ला. याला द्यायची 44,311. याला ₹1 कमी द्यायचं. नाही वाटले जात 50 पैसे नाही ठेवायचे. याला ₹1 कमी द्यायचं 44,310 याला द्यायची. आता ही नेट प्रॉफिट वाटला. हा नेट प्रॉफिट लायबिलिटी त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करून टाकायचा. हे इथे ॲड केला. हे खाली केलं तरी चालेल. ॲड नेट प्रॉफिट 44,311 आणि क्षमाचा ॲड नेट प्रॉफिट 44,310. ॲड केलं का संपलं. टोटल बाहेर घ्यायची आणि बॅलन्स शीट टॅली करून पाहायचं. टॅली होतं आपलं 4,82,321. 4,82,321. ठीक आहे. मग अशा ट्रायल बॅलन्समध्ये हा RDD समजून घ्या. म्हणजे कोण सांगताना नीट सांगितलं की नाही चेक करा. हा ओल्ड RDD असतो 1800. हा वरची बेरीज आली का ही वरची सर्व आणि मग त्याच्यातून वजा करायचा असतो 1800. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं गणित सॉल्व केलेलं आहे. समजून घ्यायचं. 2-3 वेळा व्हिडिओ पहा. गणित लिहून काढा व्यवस्थित. डबल पानावर घ्यायचं. इथं ट्रेडिंग अकाउंट करा. इथं सेपरेट
सेपरेट ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथं शेजारी लगेच बॅलन्स शीट. मी शिकवलं आहे तुम्हाला 11वी त्या पद्धतीने लिहून काढायचं, मग जास्त समजायचं. नंतर मग काय करायचं की सेपरेट परत एकदा ते गणित न पाहता सोडवायचा प्रयत्न करायचा. कारण ॲडजस्टमेंट पाठ झालेले असतात, आपल्याला ते लिहिलेलं असतं ना कुठं मांडायचं काय, म्हणजे डबल त्या ठिकाणी आपलं पाठांतर होतं, आपल्याला लगेच चांगलं कळतं. मग ठीक आहे.